हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा आपल्याला हे अधिक महिन्यामध्ये पुरुषोत्तम मास आपण म्हणतो, धोंड्याचा महिना म्हणतो. तर ह्या महिन्यामध्ये जितक्या सेवा करताल तितक्या सेवेला आपल्याला अधिक पटीने फळ मिळत असतं. तर आपल्याला जितकी सेवा म्हणजे छोटी सेवा असो, मोठी सेवा असो, हे सगळ्यांना आवर्जून करायची आहे. तर तुम्ही जितकी सेवा करताल त्याचे तुम्हाला भरभरून पुण्य प्राप्त होत असते. हा महिना म्हणजे अगदी आपल्यासाठी सुवर्ण संधी आलेला महिना आहे. तर आपण हे सोनं लुटायचं आहे. भरभरून आपल्याला सेवा करायची आहे. तुम्ही 5 मिनिटाची सेवा करा, 10 मिनिटाची सेवा करा. तुम्ही जितकी सेवा करताल तितकं आपल्याला भरभरून फळ मिळत असतं. तर आपल्याला या 3 दिवसाची व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची आहे रात्रीची. तर ती सेवा म्हणजे कुणीही सेवा ही करू शकतं आणि समजा आपल्याला समजा नाही जमत तर आपण व्यंकटेश्वर समजा दिवसा सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता, रात्रीचं नाही जमलं तर. कारण बरेच जणांना लहान मुलं असतात, कारण जॉबमुळे काही जागरण होत नाही. तर अशांना हे जमत नसेल त्यांनी सकाळी ही सेवा करावी. ही आपल्याला आवर्जून सेवा करायची आहे व्यंकटेश स्तोत्राची. कारण ह्या म्हणजे इतकी प्रभावी सेवा आहे, की तुम्हाला ही त्वरित तात्काळ म्हणजे याचं फळ मिळत असतं ह्या सेवेचं. तर तुम्ही ही सेवा करून बघा. तुम्हाला सेवा करता करताच ह्या सेवेचा तुम्हाला अनुभव यायला लागेल. म्हणजे कुठलं तरी तुम्हाला त्याची म्हणजे अनुभूती दिसायला लागेल, की हे म्हणजे इतकं पॉवरफुल म्हणजे स्तोत्र आहे आणि ही सेवा सुद्धा तितकीच पॉवरफुल आहे. उच्च कोटीची सेवा आहे. तुम्ही नक्की करा. तर ही सेवा करताना आपल्याला कुठलाही दिवस आता ह्या महिन्यामध्ये हा पूर्ण महिन्याचा पवित्र महिना असल्यामुळे आपल्याला कुठल्याही तिथी वगैरे वार बघायची गरज नाही. तुम्ही कुठल्याही दिवशी ही सुरुवात करू शकता. 3 दिवस म्हणजे आपल्याला रात्रीची 11:45 पासून आपल्याला ही सुरुवात करायची आहे. पहिले तुम्हाला जप करायचा आहे आणि नंतर हे स्तोत्र पठण करायचं आहे. तर हे स्तोत्र पठण करताना आपल्याला स्नान करून बसायचं आहे स्तोत्र पठण करायला. तुम्हाला एखादा फोटो असेल भगवान हरिविष्णूंचा, तो फोटो मांडायचा आहे पाटावर. त्यावर लाल वस्त्र अंथरून त्याच्यावर एक समजा लाल पिवळं वस्त्र ठेवून त्यावर हे फोटो मांडावा. दीप म्हणजे प्रज्वलित करायचा आहे आणि जोपर्यंत आपलं पठण चालू आहे, तोपर्यंत दीप आपल्याला प्रज्वलित ठेवायचा आहे. त्यामुळे तुम्ही तूप समजायला हे करताल तूप किंवा तेल जे दिवा लावताल ते भरपूर ठेवावे त्याच्यात म्हणजे आपलं पठण होईस्तोवर ते दिवा आपला तेवत राहायला पाहिजे. आणि आपल्याला फोटोची पूजा करायची आहे. फूल म्हणजे फूल अर्पण करायचं, अक्षदा, गंध आणि धूप-दीप दाखवून अगरबत्ती ओवाळून ठेवायची आहे. आणि जितकं आपलं समजा पठण होईल तिथपर्यंत आपल्याला अगरबत्ती लावायची आहे. आपल्याला समजा 2-3 अगरबत्त्या लागतील तर आपल्या जवळच ठेवायचं कारण आपल्याला पठण करताना आपल्याला उठायचं पण नाहीये. त्यामुळे हे अखंड पठण करायचं आहे. तर हे पठण कसं करायचं ते बघू. तर आपल्याला हे जेव्हा पठण करायला बसलो, तेव्हा आपल्याला हे 21 म्हणजे 21 हे करत बसायचं. आवर्तन 21 घ्यायचे आहे त्याचे. तर हे आपल्याला 21 वेळा म्हणायचे आहे आणि न थांबता, म्हणजे उठता बस आपल्याला हे पठण करायचं आहे. तर तुम्हाला हे 11:45 जेव्हा बसतो, आपण तेव्हा पहिले आपल्या गुरूचा जप करायचा, कुलदेवीचा जप करायचा आहे. आणि आपल्याला ह्यांचा भगवान हरिविष्णूंचा एक ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा 108 वेळा जप करायचा आहे. आणि आपल्याला हे व्यंकटेश स्तोत्राला म्हणजे सुरुवात करायची आहे. तर व्यंकटेश स्तोत्र जेव्हा वाचताल, तेव्हा तुम्हाला अनुभूती यायला लागते. पहा तुम्हाला असं सुरू वाचतानाच असं मंद असं सुगंध यायला लागेल. म्हणजे ही देवाची एक अनुभूती आहे, की कारण आपण जेव्हा ही मनातून तळमळीने आपण जेव्हा पठण करायला बसतो ना, तेव्हा आपल्यासमोर अगदी साक्षात भगवान हरिविष्णू आपल्यासमोर असतात, की आपल्या अगदी अंगावर काटा येईल अशी म्हणजे ही सेवा आहे. आणि समोर आपण अगदी म्हणजे आपल्या समोर बसलेले असताना आपण त्यांच्या समोर ही सेवा चालू करतो. त्यामुळे ह्या सेवेचं इतकं तुम्हाला अनुभव येईल, की तुम्ही म्हणजे नेहमी करता ही सेवा आवर्जून करत राहताल, की तुमचं जे काही काम असेल महत्त्वाचं, जे फारच कधीच म्हणजे होतच नाही, खूपच अटकलेलं काम आहे, ते तुम्ही ही सेवा करून पहा. संकल्पयुक्त सेवा करून पहा तुम्ही. मी इतके म्हणजे दिवस हे करेल, पठण करेल, तितके दिवस तुम्हाला नक्कीच याचा अनुभव येईल. तर ही अशी सेवा करायची आहे. आणि आपल्याला म्हणजे भगवान हरिविष्णूंची सेवा केल्याने आणि माता लक्ष्मीची सेवा केल्याने आपल्या घरात सुख, शांती, ऐश्वर्य लाभते. घरात सकारात्मक वातावरण तयार होते. आपल्याला म्हणजे घरात पैशाची कमी राहत नाही. घरात किरकिर हे वातावरण सुद्धा नकारात्मक वातावरण निघून जाते आणि घरात घरात प्रसन्न वातावरण होते आणि घरातील ज्या काही अडचणी आहेत त्या निघून जातात. जे आपले कामं म्हणजे आहेत, जे मार्गी लागतात. तुम्ही म्हणजे प्रगती शिक्षणातले असू द्या किंवा व्यवसायातले का नोकरीमधले असतील, ते जरी आपल्याला अडथळे असेल, तर ते ह्या सेवेमुळे निघून जातील.
तर तुम्ही ही सेवा नक्की करून पहा. 3 दिवसाची आहे, जास्तही समजा हे नाही. तुम्हाला ज्यांना रात्री शक्य होत नाही, त्यांनी दिवसा 3 दिवस जरी केलं, तरी तुम्ही म्हणजे पण 3 दिवसही हाच नियम, उठायचं नाही, जागचं एकेच ठिकाणी बसून आपल्याला एक बैठकीत हे पारायण करायचं आहे. आणि ह्या दिवशी आपल्याला म्हणजे ह्या महिन्यातच म्हणा, घरामध्ये मांसाहार करू नये, कांदा, लसण वर्ज्य करावे. जितकं तुम्ही आचरण करताल, तितकं तुमच्या ह्या सेवेला आपल्याला पॉवर, शक्ती येईल. त्यामुळे तुम्ही घरात सुद्धा आचरण चांगलं ठेवा. ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. तुम्ही जितकं चांगलं पालन करताल घरामध्ये, तितकं तुम्हाला अधिक फळ मिळेल ह्याचं. त्यामुळे ही सेवा आवर्जून तुम्ही नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.